मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, महिलेचे संपूर्ण नाव, महिलेचे लग्नापूर्वीचे नाव आणि लग्नानंतर झालेल्याचे नाव या गाळ्यात लिहायचं. जन्मदिनांक, पहिलं दिनांक, महिना व शेवटी वर्ष. अर्जदाराचा संपूर्ण पत्ता इथे येणे. इथे पिनकोड, महानगरपालिका कुठली असेल ते लिहायचं, मुंबई महानगरपालिका. जन्म ठिकाण, शहर, गाव कुठे, तालुका, जिल्हा, राज्य हे लिहिणे आवश्यक आहे. मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक. जर महिलेचा जन्म परराज्यात असेल तर त्याच्या पतीचे जन्म ठिकाण हे सर्व पाहिजे. शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांचा लाभ घेत आहे का? जर असेल तर किती, नसेल तर नाही. वैवाहिक स्थिती काय असेल ह्यापैकी ते लिहायचं. अर्जदाराचे संपूर्ण बँकेचा तपशील इथे लिहायचं. बँकेचे नाव, उदाहरणार्थ समजा स्टेट बँक ऑफ इंडिया कोणाच्या नावाने समजा त्या अर्जदाराचं अमुक नाव इथे येणार. बँकचा अकाउंट नंबर इथे येणार आणि IFSC कोड इथे येणार. आपला आधार क्रमांक बँकेशी जोडलेला आहे का? होय, हे असणे आवश्यक आहे. अर्ज भरून घेण्याची प्रवृत्ती, सामान्य महिला कुठली आहे ती सामान्य महिला आहे, अंगणवाडी आहे, अंगणवाडी मदतनीस आहे, कोण आहे काय ह्यापैकी नाही. गृहिणी असेल तर सामान्य महिला इथे लिहायचं. ह्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र, पहिले एक आधार कार्ड, शाळा सोडण्याचा दाखला, जन्म प्रमाणपत्र ह्यापैकी कुठलंही एक असेल चालेल. उत्पन्नाचं प्रमाणपत्र आहे का? नसेल तर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड चालेल. अर्जदाराचे हमीपत्र पण चालेल. बँकेचा पासबुक लागणार. अर्जदाराचे 2 फोटो लागेल. आणि हे गाळे व्यवस्थित वाचून रीतसर भरून देणे आहे. यात आपले कुटुंबाचे 50,000पेक्षा जास्त नसावे. सर्व भरल्यानंतर इथे अर्जदाराने आपली सही, नावासकट उल्लेख करून करावे.